दंडवत प्रणाम। महानुभव न्यूज टुडेमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे। आपण आज वाट कैवल्याची या उपक्रमाची शूटिंग करण्याकरिता श्री क्षेत्र रिद्धपूरला आलेला आहोत। आपल्यासोबत जुळलेले आहे कवीश्वर कुलभूषण परमपूजनीय पट्टाधीशित महंत आचार्य प्रवर गोपीराज बाबा शास्त्री महानुभव, अखिल भारतीय महानुभव परिषदेचे अध्यक्ष श्री क्षेत्र रिद्धपूरवरून। दंडवत बाबा। दंड। त्या अंतर्गत आम्ही 3 भाग पाडलेले आहे। पहिला व्यक्तिगत जीवन, दुसरं सामाजिक कार्य आणि तिसरं मत आणि विचार। अशा पद्धतीची ही मुलाखत असेल। आपली आज्ञा असेल तर निश्चितच मी या उपक्रमाला सुरुवात करतो बा। प्रथम आपणाला धन्यवाद प्रदान करतो। आपल्या न्यूज चॅनल टुडे याद्वारा वाट कैवल्याची या सदराखाली महानुभाव पंथातील प्रमुख संत महंत तपस्विनी भगिनींची आपण मुलाखत प्रकाशित करत आहात। या मुलाखतीच्या निमित्ताने सर्वांचा परिचय होणार आहे। अतिशय महत्त्वाचा हा उपक्रम आहे आणि महानुभाव न्यूज टुडे या द्वारा आपण हा उपक्रम राबवित आहात। याबद्दल सद्भक्त श्री शुभम सुरकर आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना मी धन्यवाद देतो। भारताच्या 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व अच्युत गोत्रीयांना मी दंडवत प्रणाम करतो। त्याचप्रमाणे अभिष्ट चिंतन करतो। वाट कैवल्याची या सदराखाली आपण जो हा उपक्रम राबवत आहात त्यामध्ये प्रत्येक महंताचं व्यक्तिगत जीवन यावर प्रकाश डालण्याचा आपण जो उपक्रम केलेला आहे त्या उपक्रमाचा प्रारंभ करताना प्रथम परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता श्रीचक्र स्वामी यांचं मी मनपूर्वक साष्टांग दंडवत करतो, अभिवादन करतो। माझा जन्म हा सातारा जिल्ह्यातील करंजखोप या गावी 3 मे 1942 साली झाला। वडिलाकडे अन्य देवतेची भक्ती होती आणि आजोळ आईचं जे माहेर आहे तिथे महानुभाव पंथाचा उपदेश होता। तर लग्न झाल्यानंतर आई जेव्हा सासरी गेली तर सासरी त्यांच्या कुळाच्या नियमाप्रमाणे अन्य देवदेवतेची भक्ती करण्याकरता आपल्या सुनेला प्रेरणा देत राहिले। परंतु आई जी आहे ती महानुभाव पंथाचे संस्कार असल्यामुळे ते करत नव्हती। त्यामुळे तिला अतिशय त्रास होता आणि त्या त्रासापायी तिने म्हणजे सासरगृहाचा त्याग केला आणि ती पुन्हा माहेरी आली। आणि माहेरी आल्यानंतर माझा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर मी
3 वर्षाचा होईपर्यंत आजोळीच होतो आणि आजोळी राहिल्यानंतर आईचे जे वडील माझे आजोबा त्यांना 5 मुली होत्या, मुलगा एकही नव्हता. त्यापैकी 3 मुलींचं लग्न झालेलं होतं. सर्वात मोठी आहे जी हौसाबाई, तिचं लग्न होऊन ती आपल्या सासरी नांदत होती. दुसरी माझी आई सोनाबाई, ही लग्न झाल्यानंतर काही काळ करंज खोपला राहिली. नंतर तो त्रास सहन झाला नाही म्हणून माहेरी आली. तिसरी मावशी गुणाबाई, तिचंही लग्न झालं होतं, पण लग्न झाल्यानंतर तिला वैधव्य प्राप्त झालं, त्यामुळं तीही माहेरी आली. आणि 2 ज्या मावश्या होत्या लहान, त्या घरीच होत्या, कारण त्यांचं वय नव्हतं, त्या होत्या. या प्रकारे आजोबा, आजी आणि या 4 बहिणी ह्या माहेरीच राहत होत्या. त्यानंतर त्यांना अशी इच्छा झाली, आपण म्हातार झालो आहोत, आपण संन्यास घ्यावा. मग संन्यास घ्यायचा तर मुलींना कुठं सोडायचं, म्हणून मुलींना सोबत घेऊन ते पुणे जिल्ह्यामध्ये उरुळी कांचन गाव आहे, तिथे परमपूजनीय आचार्य प्रवर महाराष्ट्र अधिकरण मोठे नागराज बाबा यांचा मार्ग होता. त्या मार्गात मला घेऊन आले 1945 साली. आणि मार्गामध्ये आजोबांनी, आजीने आणि आईने यांनी दीक्षा घेतली आणि मला बाबांच्या सांभाळी केलो. उरुळी कांचनला 1 वर्ष मार्ग राहिला, परंतु त्यांना खानदेशमधील हिवरखेडा येथे महावाक्याचं आमंत्रण आलं. आपण महावाक्याला इथं यावं, इथं महावाक्याचा अवसर सर्वसाधारण जनतेला दाखवावा. याप्रमाणे उरुळी कांचनहून हिवरखेडा तालुका जामनेर या ठिकाणी आगमन झालं. आणि त्या ठिकाणी बाबांच्या 2 चातुर्मासी झाले. एक चातुर्मास झाली केकत निंबुरा आणि एक चातुर्मास हिवरखेडा झाली. तिथे महावाक्य प्रवचन झालं आणि महावाक्या प्रवचनामध्ये माझे जे गुरुवर्य आहेत, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री औरंगाबादचे मोठे बाबा यांचा त्या ठिकाणी संन्यास दीक्षा विधीचा कार्यक्रम झाला. आता माझे जे गुरुजी ते माझ्यापेक्षा वयाने 11 वर्ष मोठे होते आणि मी 11 वर्षांनी लहान होतो. तर त्यांचीसुद्धा संन्यास दीक्षा पाहण्याचा योग मला आला. 2 वर्ष हिवरखेडा आणि केकत निंबुरा येथे गेल्यानंतर श्रीरामपूरला परमपूजनीय श्री दत्तराज बाबा यांनी आश्रमाची स्थापना केली आणि ते आश्रमाचे ट्रस्टी होते. ते हिवरखेड्याला येऊन बाबांना विनंती केली की आपण श्रीरामपूरला या, मी सर्व प्रकारे आपली सोय करतो. त्याप्रमाणे 1947 साली आश्रम श्रीरामपूरला आल्या. श्रीरामपूरला आल्यानंतर त्या ठिकाणी स्थायी रूपाने आश्रमाची स्थापना झाली आणि आश्रमाची स्थापना झाल्यानंतर तिथे माझं शालेय शिक्षणाला सुरुवात झाली. शालेय शिक्षण करत असतानाच माझं श्रीमद्भगवद्गीता पाठ समुदाय यांचा अभ्यास झाला. याप्रमाणे त्या ठिकाणी शालेय शिक्षण करत असताना बाबा जुन्या विचाराचे होते. त्यांना म्हणजे आश्रमातले जे मुलं होते, काही हायस्कूलला शिकत होत्या, काही मुली हायस्कूल जात होत्या, तर ते योग्य वाटलं. त्यामुळे सर्वांनाही बाबांनी शाळेतून काढलं आणि आता कामापुरतं शिक्षण झालं, आता आपण पंथी अभ्यासाला सुरुवात करावी. याप्रमाणे 1956 साली शाळेतून शिक्षण संपून आश्रमाचं ब्रह्मविद्या शिक्षण सुरू झालं आणि
1956 साल चक्रधरांच्या शुभमुहूर्तावर मला संन्या दीक्षा झाली वयाच्या 14व्या वर्षी त्यावेळच्या परंपरेप्रमाणे. आणि बाबांच्याच मुखातून मोठे बाबांच्याच मुखातून लक्षणस्थळ विचारस्थळ हे पूर्ण झालं. 1954 साली बाबांचे माळिका प्रवचन पोथीचा कार्यक्रम सुरू होता आणि तो कार्यक्रम पूर्णपणे मला ऐकण्याचा सुयोग प्राप्त झाला. कारण प्रातःकाळी 5 वाजता खास तपस्विनी साधू करता बाबांची पोथी असायची आणि ती पोथी चालू असताना मी बाबांच्या खोलीमध्येच झोपत असे. पण ह्या तपस्विनी साधू येण्याच्या अगोदर मी बाबांच्या पलंगाखाली झोपत असे आणि पलंगाखाली झोपून संपूर्ण पोथीचा अवसर मालिका प्रवचन हे मला ऐकण्याचा सुयोग आला. आणि माझ्याकडून आश्रमाची सेवा म्हणजे देपूजा सर्वांना करवणे म्हणजे फुलारकरीचा हा कार्यक्रम मला करावा लागला. आणि त्यावेळेला लाईटची व्यवस्था नव्हती, त्यामुळे आश्रमातील जेवढी दिवाबत्ती आहे त्या दिवाबत्तीत तेल घालणे, काचा साफ करणे आणि त्या लावून प्रत्येक ठिकाणी मार्गामध्ये महिला विभागामध्ये पुरुष विभागामध्ये बाबांच्या खोलीमध्ये लावून ठेवणे हा उद्योग होता. याप्रमाणे हा उपक्रम चालू असताना बाबांचं जे जीवन होतं अत्यंत सादगीचं उदाहरण होते. बाबांनी तोंड धुताना कधी साबण इत्यादी वस्तूचा उपयोग केला नाही. बाहेरून आल्यानंतर मातीने हात घासायचे आणि पाटावर बसून तोंड धुवायचं, असं साधं जीवन होतं. नंतर आश्रमात लाईट आली, 56 सालीच लाईट आली वाटतं. आश्रमात लाईट आली, मग लाईटची व्यवस्था सगळीकडे झाल्यानंतर बाबांची पोथी निरंतर चालू राहायची. रोजचा जो अवसर आहे तो नेहमी चालायचा. त्यामुळे अनेक साधू बाबांच्याकडे अध्ययनाला यायचे आणि अध्ययनामध्ये पारंगत व्हायचे. त्यामध्ये परमपूजनीय श्री विद्वांस बाबा दामोदर शास्त्री, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री खामणेकर बाबा, परमपूजनीय आदरणीय श्री बिडकर बाबा सातारचे, असे अनेक अधिकरण त्यांच्याकडे, त्या संवत्सरचे श्री राजधर बाबा, अशी अनेक मंडळी तयार झाली आणि ते पंथामध्ये धर्मप्रचाराचं धर्मप्रसाराचं कार्य करत आहे. त्या शालेय शिक्षणात माझे जे गुरुजी, त्यावेळा त्यांना महंती नव्हती, आचार्य प्रौढ श्री दिगंबर नागराज बाबा हे अनेक आदर्श जीवन जगणारे जे महापुरुष आहेत त्यांचे पुस्तकं वाचत होते आणि ते वाचून मलाही वाचायला लावत. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आणि छत्रपती शिवाजी महाराजावर नाथ माधव यांच्या ज्या कादंबऱ्या होत्या, स्वराज्याचा श्री गणेशा स्वराज्यावरील संकट, असे वाचायला देत होते. त्यामुळे माझ्या जीवनाला एक आदर्शवत पुरुषाचा संस्कार माझ्यावर होत होते. आणि याप्रमाणे 57 सालामध्ये 15 जुलैला आचार्य श्री मोठे बाबांचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर आश्रमाचे जे ट्रस्टी आहेत दत्तराज बाबा, त्यांनी आणि बाबांना त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जाग्यावर माझे जे गुरुवर्य आहेत त्यांना नागराज की महंती देण्यात आली. आणि देण्यात आल्यानंतर
आश्रमाचे जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टींचा असहयोग असल्यामुळे बाबांनी आश्रमाचा त्याग करायचं ठरवलं आणि त्यानुसार 57 म्हणजे जुलैमध्ये बाबांचं देहावसान झालं आणि दिवाळी झाल्यानंतर बाबांनी आश्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि 70 मंडळीसह ते आश्रमातून निघून गंगा तीराला नाशिकपर्यंत तीर्थयात्रा करायला निघाले. त्यावेळा मार्गाची जी 70 मंडळी सोबत होती त्या मार्गाची जबाबदारी व्यवस्था हे काम माझ्यावर आलं. कारण मार्गाला जागा शोधणे, गावातून पुरवठा आणणे आदी व्यवस्था माझ्याकडे होती आणि परत त्या गावातील मुक्काम संपल्यानंतर जाण्याची व्यवस्था करणे. कारण मार्गाचे जे सामान आहे त्याकरता बैलगाडी पाहून ते सामान त्याच्यामध्ये रचून ते पुढच्या गावाकरता नेणे. याप्रमाणे श्रीरामपूरहून आम्ही नाशिककडे म्हणजे संवत्सर, पुंतांबा, कोपरगाव, सिन्नर, खोपडी आणि नाशिक करून आडगाव, सुकिने, निफाड ही यात्रा करून लासलगावला आलो आणि लासलगावला रेल्वे स्टेशनजवळच तुकाराम पाटील होते. त्यांच्या मळ्यामध्ये मार्ग थांबला आणि त्या ठिकाणी मार्गाचे व्यवस्था सुरू झाली. याप्रमाणे तिथे असताना अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अध्यक्ष त्या नाशिक जिल्ह्यात घेण्याचं ठरवलं आणि त्याची जबाबदारी स्वागताध्यक्षपद हे बाबांच्याकडं आलं आणि त्याप्रमाणे 1960 साली परमपूजनीय परमानंद श्रद्धेय तपस्विंद्र शास्त्री तळेगावकर यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आलं आणि त्या अतिशय भव्यरित्या तो अधिवेशनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आणि महानुभाव मासिकाची जबाबदारी ही बाबांच्यावर परिषदेने सोपवली. ती जबाबदारी बाबांनी स्वीकारल्यानंतर महानुभाव मासिकाचं व्यवस्थापन, मुद्रण, प्रकाशन, वितरण ही सेवा मला प्राप्त झाली आणि याप्रमाणे 2 वर्ष मी ही सेवा 1960 ते 1962पर्यंत सांभाळली. त्यानंतर आश्रम तर तिथेच स्थायी होणार होता, परंतु पाण्याचं दुर्भिक्ष पडलं. लासलगावला पाण्याचं दुर्भिक्ष पडलं. पाण्याची सोय नसल्यामुळे मार्गाची स्थलांतर करण्याची तयारी सुरू झाली. याप्रमाणे लासलगावहून मार्ग निघून तो केकत निंबोऱ्याला गेला आणि केकत निंबोऱ्याला 1 चातुर्मास केली आणि नंतर सांगवीला चातुर्मास झाली आणि ती चातुर्मास झाल्यानंतर मासिकाची जबाबदारी ती माझ्याकडून बंद झाली. त्यामुळे मासिकाचं स्थलांतर होऊन ती लातूरला वसंत तोंडोळीकर यांच्या संपादकाखाली सुरू झाली. याप्रमाणे मार्गाची फिरस्ती झाल्यानंतर 1962 साली मार्ग कासारपूर इथे गेला आणि कासारपूर जिल्हा परभणी त्या ठिकाणी मार्ग गेला. मार्गाची चातुर्मास व्यवस्थित पार पडली आणि तिथून मार्गाला स्थायी आश्रम करण्याकरता बाबांनी विचार केला आणि कुठे आश्रम करावा तर महाराष्ट्राच्या मध्यभागी आणि एखाद्या शहरामध्ये. कारण सर्वसाधारण खेड्यापाड्यामध्ये आरोग्याची व्यवस्था होत नाही. सर्व सोयी पाहिजेत. आजारी पडलेल्या व्यक्तीला वेळेवर उपचार व्हावा म्हणून औरंगाबादची निवड केली आणि औरंगाबादला जागा पाहण्याकरता बाबा, मी, जायराज बाबा असे 3 जण गेलो आणि तिथे
एक मुस्लिम वस्त्राचे मिलचे मालक होते, त्यांना भेटलो आणि त्यांना भेटून जागा पाहिजे तर त्यांनी मोठ्या उदार अंतकरणाने अल्प किमतीमध्ये जागा देण्याचा आश्वासन दिलं आणि ते आश्वासन दिल्यानंतर मार्ग मग कासारबुरीहून फिरस्ती क्रमाने पंचाळेश्वर मार्गे औरंगाबादला आला. आल्यानंतर त्या ठिकाणी अस्थायी स्वरूपामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. म्हणजे साधारण तुरीच्या तुरीच्या काड्या आणून त्याच्या भिंती तयार केल्यावर टीन टाकले. याप्रमाणे आश्रमाची सुरुवात 1964 साली झाली आणि 64 साली हे झाल्यानंतर 1965 साली बाबांना दिल्लीचं आमंत्रण आलं. मग बाबांच्याबरोबर मीही दिल्लीला 1965 साली गेलो आणि 65 साली त्या सालामध्ये 26 जानेवारी आली होती. त्या 26 जानेवारीचा कार्यक्रम पाहण्याकरता मी राजमार्ग राष्ट्रपती भवन त्या ठिकाणी उपस्थित झालो आणि त्या दिवशीच बाबांनी जे पहिले काळे वस्त्र होते ते काळे वस्त्राचा त्याग करून भगवे वस्त्र धारण केले. कारण त्या प्रांताच्या नियमानुसार उत्तर भारतामध्ये सर्व आपले पंथीय साधू भगवे वस्त्र धारण करतात. बाबांनी भगवे केले, माझे भगवे वस्त्र झाले आणि तेव्हापासून मग दिल्लीहून परत आल्यानंतर त्या वस्त्रामध्ये बदल केला नाही. काही महंत तिकडे गेल्यानंतर भगवे वस्त्र घालायचे आणि परत महाराष्ट्रात आल्यानंतर काळे वस्त्र धारण करायचे. तर बाबांनी एकदा भगवे वस्त्र घेतल्यानंतर काळे वस्त्र धारण केले नाहीत. याप्रमाणे आश्रमाची स्थापना झाली आणि बाबांनी जे संस्कार केले ते संस्कार अमिट होते. कारण आईवडिलांनी फक्त जन्म दिला पण त्या जीवनाला आकार, त्याला जे संस्कार प्रदान केले ते श्री गुरुवारी आचार्य प्रभू श्री मोठे बाबा नागराज औरंगाबादचे त्यांनी आकार दिला. आणि याप्रमाणे पुन्हा त्या ठिकाणी अभ्यास सुरू झाला, अध्ययन सुरू झालं आणि अध्ययन सुरू केल्यानंतर 1967 साली बाबा अमृतसरला आले. त्यावेळेला मलाही सोबत आणलं आणि त्या ठिकाणी संस्कृत अध्ययनाकरता मला अमृतसरला दाखल केलं आणि हिंदू सभा संस्कृत कॉलेज या संस्थेमध्ये माझं अध्ययन सुरू झालं. माझ्यासोबत परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री रिद्धपुरकर बाबा हे होते. त्यांची मुलाखत मी पाहिली. त्याचप्रमाणे नंतर 1 वर्ष गेल्यानंतर परमपूजनीय श्रद्धेय वांबुरी आश्रमाचे संचालक परमपूजनीय श्री मामाजी अर्थात श्रद्धेय श्री ऋषिराजजी शास्त्री, त्याचप्रमाणे शहापूरकर बाबांचे शिष्य पुरुषोत्तम दादा शहापूरकर हे अध्ययनाकरता आले आणि त्या ठिकाणी आम्ही एकाच खोलीत एकत्र राहून 4 वर्षामध्ये प्राज्ञ, विशारद आणि शास्त्रीचं प्रथम वर्ष, शास्त्रीचं द्वितीय वर्ष याप्रमाणे पंजाब युनिव्हर्सिटीची शास्त्री पदवी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली आणि उत्तीर्ण करून नंतर परत औरंगाबादला आलो आणि औरंगाबादमध्ये परत आश्रमाची दिनचर्या करत आश्रमात जी सेवा सांगितली ती सेवा करत होतो. तर त्या मुख्य सेवा ही होती की आश्रमाचं व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्यावर होती. ज्या गोष्टीची अडचण असेल त्या गोष्टीकडे लक्ष देऊन तिला पूर्ण करणे ही जबाबदारी होती. अशी जबाबदारी करत असताना 1974 ते 77 परत महानुभाव मासिकाचं संपादन बाबा करायला लागले आणि 74 मध्ये ती सेवा मीच करत होतो. मग त्या
सेवेचं रूपांतर महानुभाव मासिकाचं संपादन माझ्याकडे सोपविण्यात आले आणि मी महानुभाव मासिकाची सेवा त्या आश्रमात 74 ते 77पर्यंत केली. त्यावेळेला बाबा ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कार्याकरता जायचे, बाबांचा दौरा चौकडं राहायचा. मग जिल्ह्यातला दारूबंदी कार्यक्रम असो तर बाबांच्याबरोबर राहून त्या ठिकाणी बाबांचं प्रवचन आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम असा उपक्रमामध्ये सहभागी होतो. याप्रमाणे सेवा ही पंथाची सुरू झाली आणि ही सेवा करत असताना मग 1970 साली इथं रिद्धपूर येथील गोपीराज संस्थानचे जे महंत होते त्यांचा देहांत झाला आणि देहांत झाल्यानंतर या गादीवर योग्य महंताची निवड व्हायला पाहिजे म्हणून येथील राहणाऱ्या मंडळींनी बाबांना पत्र पाठवलं की बाबा आपलीच संस्था आहे, आपण योग्य अधिकारी व्यक्तींना पाठवावं. त्यावेळा त्यांनी महानुभाव परिषदेचे जे अध्यक्ष होते तपस्विंद्र शास्त्री तळेगावकर यांनीसुद्धा पत्र दिलं होतं यांना लिहून की आपण जी निवड करतात ती योग्य आहे, माझी त्याला संमती आहे. याप्रमाणे त्यांनी केल्यानंतर माझं या ठिकाणी येणं झालं आणि 16 जानेवारी 1977ला मला ही गोपीराज महंती प्रतिष्ठा प्रदान करण्यात आली. या गादीचं हे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी जे गोपीराज महानुभाव ग्रंथ संग्रहालय आहे याच्यामध्ये प्राचीन हस्तलिखित 1000च्या वर पोथ्या संग्रहित आहेत. हा संग्रह संशोधकाकरता सुलभ आहे. कोणी संशोधक येऊ त्याला हे ग्रंथालय पूर्णपणे मदत करत होते. या ग्रंथालयाच्या मदतीमधूनच श्री डॉक्टर भाऊसाहेब कोलते, यशवंत खुशाल देशपांडे, वाना देशपांडे आदी संशोधकांनी या ग्रंथालयाचा उपयोग करून अनेक ग्रंथ प्रकाशित केले. भाऊसाहेब कोलते करता तर बाबांनी संपूर्ण ग्रंथालय त्यांच्या स्वाधीन केलं होतं. त्यांना ज्या आवश्यक पोथ्या लागत होत्या जवळपास 100 पोथ्या त्यांना काव्यग्रंथाच्या त्यांना अभ्यासाकरता दिल्या. ज्याच्यामध्ये लीळाचरित्राच्या पोथ्या, त्या लीळाचरित्राच्या पोथ्याच्याद्वारे त्यांनी 1952 साली श्री चक्रधर चरित्र प्रकाशित केलं आणि पंथामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. बाबांचं आणि भाऊसाहेब कोलत्यांचं अतिशय प्रेम घनिष्ठ संबंध होता. परिवाराप्रमाणे ते एकमेकाला पाहत होते. त्यामुळे भाऊसाहेब कोलते जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा या ग्रंथालयाला येत, भेट देत आणि आवश्यक असेल पोथ्या त्या घेऊन जायचे. काही मनात संदेह असतील तर ते विचारायचे. याप्रमाणे भाऊसाहेबांनी या ग्रंथालयाच्या द्वारे श्री चक्रधर चरित्र, उद्धव गीता, शिशुपाळ वध, दामोदर पंडिताचं वत्सहरण, ज्ञानप्रबोध आदी ग्रंथ प्रकाशित केले. गोविंद प्रभू चरित्र आदी ग्रंथ प्रकाशित केले. ज्याप्रमाणे हे आपले विदर्भातील संशोधक आहेत त्याचप्रमाणे विदेशातील संशोधकही या ठिकाणी येत होते. डॉक्टर रिसाइड इंग्लंडचे आहेत, त्यांनासुद्धा मराठीचा अभ्यास त्याने अध्ययन करून मराठीचं जे महानुभाव पंथाची सकळ लिपी आहे ती सकळ लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये प्रकाशित केली. सकळ लिपीचा परिचय आणि येखू देशपांड्यांचं जे महानुभाव मराठी वाङ्मय पुस्तक आहे
त्या पुस्तकाचा सुद्धा त्यांनी इंग्लिश अनुवाद प्रकाशित केला, डॉक्टर रिसाइड. त्याचप्रमाणे त्यांनी हयग्रीव बास यांचा गद्यराज हा काव्यग्रंथ प्रकाशित करून त्यावर इंग्रजी अनुवाद तर केलाच, परंतु त्या ग्रंथामध्ये त्यांनी मराठीमध्ये जी टीका आहे ती सुद्धा प्रकाशित केली, गद्यराज स्तोत्र. याचप्रमाणे अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डॉक्टर ॲन फील्डहाऊस यांनी या ठिकाणी येऊन इथे आश्रमातही राहिल्या. नंतर या ठिकाणी रेस्ट हाऊस झालं, तिथं रेस्ट हाऊसमधून येऊन या ठिकाणी अध्ययनाकरता येत आणि अभ्यास करायचे. त्यांनी सूत्रपाठाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केलेला आहे. हां, द रिलायन्स सेक्ट आदी महानुभाव सेक्ट हे पुस्तक प्रकाशित केले. त्याचप्रमाणे गोविंद प्रभू चरित्रही त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि गोविंद प्रभू चरित्र प्रकाशित त्यांनी न्यूयॉर्क येथील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीतर्फे ते प्रकाशित केलं आहे. त्याचप्रमाणे रशियाचे संशोधक डॉक्टर कुझनेत्सोव या ठिकाणी येऊन त्यांनीसुद्धा ग्रंथ प्रकाशित केले आहे. जपानचे एक संशोधक गेल्या वर्षी इथे आले, त्यांनीसुद्धा ग्रंथ प्रकाशित केला. आणि याप्रमाणे हे ग्रंथ प्रकाशनाची जबाबदारी जी आहे महत्त्वपूर्ण, महाराष्ट्राला महानुभाव पंथाचा जो परिचय आहे तो या ग्रंथालयाच्या द्वारेच झालेला आहे. याप्रमाणे या ग्रंथालयाची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली आहे. आणि हे ग्रंथालय पाहण्याकरता अनेक संशोधक येतात. त्यामध्ये प्रमुख अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक सदानंद मोरे या ठिकाणी येऊन हे ग्रंथालय पाहिलेलं आहे. आणि ग्रंथालय पाहून हिंदी पंजाबी साहित्य पाहून त्यांना धन्यता वाटली. त्याचा उल्लेख त्यांनी पंजाबमध्ये अधिवेशन झालं त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवक संघाचे जे सरसंचालक आहेत डॉक्टर मोहन भागवत त्यांनी या ग्रंथालयाला भेट देऊन आपला अभिप्राय ग्रंथालयात नोंदवलेला आहे. याप्रमाणे या ग्रंथालयाच्या मला महंती झाल्यानंतर अनेक ठिकाणी प्रवचनाला जाण्याचा योग आला. त्यामध्ये महाराष्ट्रात तर मी दरवर्षीच कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूर, भंडारा, चंद्रपूर या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवचन करत होतो. या विरहित मध्य प्रदेश आहे, दिल्ली, देहरादून, चंदीगड, कलकत्ता या ठिकाणी जाऊन प्रवचनाचा मला अवसर उपलब्ध झाला. त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी जातो आणि दरवर्षी त्या ठिकाणी आमंत्रण येतात. देहरादूनचं मंदिर असो की सोलनचं मंदिर असो, चंदीगड असो, या ठिकाणी जाऊन प्रवचनाचा योग येतो. ज्याप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषद ही महाराष्ट्रात आहे आणि पंजाबमध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये जयकृष्णी प्रतिनिधी सभा ही संस्था आहे. त्या सभेच्या अधिवेशनाला दरवर्षी मला आमंत्रण येतं. त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी जातो. जेव्हा मला रिद्धपूरला महंती झाली गोपीराज की आणि इथं मी जेव्हा वास्तव्याला आलो तेव्हा मला तीर्थस्थानाची दुर्दशा पाहून, कारण तीर्थस्थान हे सगळे उघड्यावर होते आणि उघड्यावर असल्यामुळे तीर्थस्थानावर शेळ्या बसायच्या, कुत्रे बसायचे आणि त्यामुळे ती खंत वाटायची की हे काय आहे. बरं, एक स्थान असलं तर एक कशा तिथून हाकलता येते. आता गेल्यानंतर दिसल्यानंतर मनुष्य हाकलतोच, पण आपण गेलो नाही तर त्या बकऱ्या पावसाळ्याचा हा नेहमीचा त्रास पाहायचा.
विशेषतः शेंगुळ बुर्डे या ठिकाणी हा त्रास होता, कारण तिथं पहिले मंदिर होते आणि मंदिर असल्यामुळे पावसाळ्यात शेळ्या त्या मंदिरात बसून ओट्यावर काय खाली काय बसून मलमूत्र विसर्जन करायचे आणि त्यामुळे त्याची दुर्गंधी. तर मला ती परिस्थिती पाहून वाईट वाटलं आणि देवाला प्रार्थना केली की ही दुर्दशा कशी दूर होईल. आणि माझ्या प्रार्थनेला देवाने हाक दिली आणि दिल्लीचे एक सद्भक्त त्रिलोकनाथ सचदेव हे आले आणि त्यांना मी सांगितलं की हे स्थानं उघडे आहेत, या स्थानावर सावली व्हायला पाहिजे. तर त्यांनी ते प्राध्यापक होते. सावली मूर्ती मंदिरमध्ये रविवारी दिल्लीतील भक्तजनता एकत्र व्हायची, त्या ठिकाणी त्यांनी बसून प्रवचनाच्या द्वारे रिद्धपूरला तीर्थस्थान बांधण्याचं काम हाती घेतलं आणि लोकांकडून पावती फाडून वर्गणी पाठवणं सुरू केलं. याप्रमाणे या ठिकाणी तीर्थस्थानाचा जीर्णोद्धार झाला आणि त्या जीर्णोद्धारामध्ये शेंगुळ बुर्डे जे ज्ञानशक्ती स्वीकार ठिकाण आहे गोविंद प्रभूंचं आणि चक्रधर स्वामी दोन्ही देव, तर त्या परिसरामध्ये त्या जागेवर लोकांनी आक्रमण केलं होतं. अजूनही आक्रमण आहे. जर ते आक्रमण दोन्ही स्थानाच्या मध्ये केलं असतं तर दोन्ही स्थानाचा संबंध तुटून त्याचं पावित्र्य नष्ट झालं असतं. तर मला हे लक्षात आल्यानंतर इथे आक्रमण होऊ नये म्हणून प्रथमतः त्या दोन्ही देवाच्या भेटीला तार कंपाऊंड केलं आणि तार कंपाऊंड केल्यामुळे त्या स्थानांचं संरक्षण झालं. आणि याप्रमाणे मी राहून या ठिकाणी जवळजवळ 80 तीर्थस्थानाचे बांधकाम मी केलेलं आहे. त्यामध्ये चक्रस्वामींचं जे भैरवबुरुज मंदिर आहे, वाजेश्वर येथील जे मंदिर आहे आणि आळंदी या ठिकाणी पहिले फक्त मंदिरच होते, बसण्याकरता स्वतंत्र जागा नव्हती. तर हे जे गावाच्या बाहेर स्थानं आहेत तिथे राहून निवांतपणे स्मरण करता येईल या दृष्टीने त्या ठिकाणी तीर्थस्थानासमोर मंडपाचं बांधकाम करून ते मंदिर बनवले. याप्रमाणे ही पंथीय सेवा जी माझ्याकडून होईल शक्य होईल तेवढी केली. त्याचप्रमाणे त्यावेळेला रिद्धपूरला पर्यटन स्थळाचा दर्जा नव्हता, तर मी या ठिकाणी शास्त्री संमेलनाचं आयोजन करून तत्कालीन सुरेंद्र भोयार हे वनमंत्री होते आणि यशवंत सेरेकर हे मंत्री होऊन त्यांना शास्त्री संमेलनात आमंत्रित करून त्यांना रिद्धपूरला पर्यटन स्थळाचा दर्जा प्रदान करावा याप्रमाणे मागणी त्यांच्यासमोर ठेवली आणि त्यांनी ती मागणी मान्य करून रिद्धपूरला पर्यटन स्थळाचा क दर्जा दिला. नंतर भाजपचे आमदार साहेबराव तट्टे आले आणि त्यांनाही रिद्धपूरला विकास होण्याकरता विनंती केली. आणि मग तुमचं परिषद महानुभाव पंथीयांचं काय म्हणणं आहे ते मंत्रिमंडळासमोर आपण निवेदन करा. याप्रमाणे त्यांच्यासोबत मुंबईला जाऊन मंत्रिमंडळाला विनंती करणारी जी समिती आहे त्या समितीमध्ये रिद्धपूर तीर्थक्षेत्राचं महत्त्व विशद केल्यानंतर त्या मंत्रिमंडळाला विनंती करणाऱ्या समितीने रिद्धपूरला पर्यटन स्थळाचा ब दर्जा प्रदान केला आणि रिद्धपूरच्या विकासाला गती आली. जे पहिले कच्चे रस्ते होते त्याचं सिमेंट काँक्रीटकरण करण्यात आलं. त्याचप्रमाणे रिद्धपूरला जो नरखेड अमरावती रेल्वे मार्ग जातो त्या मार्गावर रिद्धपूर तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राला रेल्वे स्टेशन व्हावं
कारण हे पर्यटन आहे, तीर्थक्षेत्र आहे. भारतातून सर्व ठिकाणाहून लोक येतात. याकरता सुरेश प्रभू मंत्री असताना त्यांना भेटलो, त्यांच्याकडून आश्वासन घेतलं. त्याचप्रमाणे पियुष गोयल मंत्री असतानाही त्यांना भेटलो, त्यांनी आश्वासन दिलं. त्याप्रमाणे या ठिकाणी काम सुरू झालं. परंतु लॉकडाऊन लागू झाल्यामुळे, या करोना महामारीमुळे ते काम स्थगित झालं. परत प्रयत्न चालू आहेत. याप्रमाणे जेवढी पंथाची सेवा होता येईल तेवढी मी करत राहिलो. आपल्या पंथामध्ये पोथी प्रवचनं होतात, त्याचे मोठे मोठे महोत्सव होतात. या महोत्सवामध्ये पंथातील सर्व लोक जनता समाविष्ट होते. असा प्रवचनाचा सुयोग मला प्राप्त झाला. परमपूजनीय श्रद्धेश्री जायराज बाबा कपाटे यांनी मला सोमठाण्याला पोथी घ्यावी अशी विनंती केली. मी म्हटलं ठीक आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोमठाण्याला महावाक्य प्रवचनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला. वास्तविक लोकांना हा कार्यक्रम होईल का नाही होईल अशी शंका होती. आणि काही प्रतिष्ठित म्हणत होते 200 मंडळी जमतील की नाही याची खात्री नव्हती. परंतु ईश्वर कृपेने पंथातील प्रत्येक भागातून संत महंत वासनिक येऊन तो कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला. प्रवचनाला सोमठाण्याला नांदेड, परभणी, वसमत भागातून परिसरातून पोथीच्या वेळा लोक यायचे. आणि जो मंडप बनवण्यात आला होता त्या मंडपाची जागा पुरी नव्हती, तर लोक बाहेर उभे राहून प्रवचन ऐकत होते. याप्रमाणे ही परमेश्वराची कृपा आहे. कारण यापूर्वी जे असे उत्सव झाले ते मोठमोठ्या महंतांनी केले. त्यामुळे एक पंथामध्ये प्रघात पडला होता की पोथी प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे हा मोठ्या महंताचाच विषय आहे, साधारण मनुष्याचा नाही आहे. पण परमेश्वर कृपेने तो अतिशय उत्साहाने कार्यक्रम झाला. दुसरी श्री प्रभूची कृपा म्हणतो. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे जे अधिवेशन अमरावतीला आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये माझ्या अध्यक्षपदापूर्वी अमरावतीचे बाबा जे आहेत ते 10 वर्ष अध्यक्ष होते. आणि 10 वर्षाचा काळ लोटल्यानंतर कार्यकारिणीच्या सदस्यांना असं वाटलं की अध्यक्ष नवीन निवडावा. आणि त्या दृष्टीने बैठकी सुरू झाल्या आणि अधिवेशनाची तारीख ठरवण्याचा आणि अध्यक्ष ठरवण्याचा निर्णय घेण्याचा काळ आला. तर अधिवेशनाकरता जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सद्भक्त श्री सुभाषराव पावडे यांनी माझं नाव सुचवलं. मला आश्चर्य वाटलं, कारण त्यांचा माझा एवढा घनिष्ठ संबंध नव्हता. आणि त्या नावाला मग जी अमरावतीला बैठक आयोजित केली होती त्याला उपाध्याय आचार्य प्रभू श्री साळकर बाबा, परमपूजनीय श्री न्यायंबाज बाबा, परमपूजनीय श्री सुकिनकर बाबा, बालकृष्ण अंजनगावकर आदी मंडळीने त्या नावाला आपली संमती दर्शवली. या प्रकारे त्यांच्याद्वारे माझं नाव सुचवण्यात आलं. मी अध्यक्षपदाकरता कोणताही प्रयत्न केला नाही. आणि जे मोठमोठे महंत आहेत त्यांनी अध्यक्षपदाच्या चढाओढीकरता प्रयत्न केले, पण त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाही आहेत. माझं नाव अनपेक्षित जाहीर झालं. याप्रमाणे
महानवा पंथाची सेवा करण्याची संधी मला 22 डिसेंबर 1916 साली प्राप्त झाली, 2016. आणि तेव्हापासून मी या सेवेमध्ये रत आहे. 2016 रोजी बाबा आपण अखिल भारतीय महान 22 डिसेंबर 22 डिसेंबरला परिषदेचे अध्यक्ष झालात. या परिषदेबद्दल आपण थोडी माहिती द्याल बा अशी विनंती आहे. हो. 1914 साली आपल्या पंथामध्ये धर्मप्रचार, पंथाचा प्रचार, महानवा पंथाची एकीकृत संघटना करण्याकरता महानवा परिषद स्थापन झाली. पंथाचं एक संघटन पाहिजे आणि ते संघटन होण्याच्या दृष्टीने त्या तत्कालीन जे आचार्य महंत होते त्यांची शिरसगाव बंड या ठिकाणी बैठक होऊन 1914 साली परिषदेची स्थापना झाली. आणि तेव्हापासून या अध्यक्षपदावर पंथातील मोठमोठे महंत विराजमान झाले आणि त्याद्वारे धर्मप्रचाराचं कार्य सुरू झालं. या परिषदेच्याद्वारे महानवा मासिकाचं प्रकाशन, परिषदेच्याद्वारे संस्कृत अध्ययन सुरू करण्याच्या दृष्टीने परिषदेने पावले उचलले आणि त्याद्वारे श्री चक्रधर गुरुकुलाची स्थापना फैजपूरला झाली. म्हणजे आणि आपल्या पंथाचं जे साधनदाता श्री चक्रस्वामी आहेत त्यांचं चरित्र प्रकाशित करावं आणि ते परिषदेने ते कार्य स्वीकारून श्री बंशीधर कवीश्वर यांच्याद्वारे सर्वज्ञ श्री चक्रधर या पुस्तकाचं प्रकाशन केलं. याप्रमाणे हे धर्मप्रचाराचं कार्य तेव्हापासून सुरू आहे. पंथातील एकमेव सर्वोच्च संघटना म्हणून या परिषदेचे पाळेमुळे सर्व जनतेमध्ये पसरली आहेत. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा इतिहास 1914 पासूनचा म्हणजे अगदी 106 वर्षाची परिषद आहे. 6 वर्षाची परंपरा निश्चित भारत स्वतंत्रापासून आज तगाय चालू आहे. अशा पद्धतीने बाबांनी नाही स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1914 साल स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू आहे. अशा पद्धतीने बाबांनी आपल्याला अतिशय सुंदर आणि सविस्तर माहिती आज दिली आहे. बाबा, आपण ज्या महंती प्रतिष्ठेवर विराजमान त्याचा थोडक्यात इतिहास सांगून त्याच्या कुलवंदनाबद्दल माहिती द्याल अशी विनंती आहे. बा महानवा पंथामध्ये स्वामी उत्तरापंथ हे प्रयाण केल्यानंतर आचार्य नागदेव हे पंथाचे प्रमुख होते. नंतर नागदेवाचार्यानंतर भाईदेव व्यास हे काही काळ आचार्य राहिले आणि त्याच्यानंतर श्री भास्कर भट्ट बोरीकर हे पंथाचे तिसरे आचार्य झाले. आणि भास्कर भट्ट बोरीकरांच्या नंतर त्यांचे शिष्य परशुराम व्यास हे महानवा पंथाचे आचार्य झाले. पंथाचा फार मोठा विस्तार झाला आणि तो विस्तार पाहून त्यावेळेला जे परशुराम व्यास आचार्य होते त्यांनी धर्मप्रचाराकरता या आचार्यपदाची जबाबदारीची 13 आमनायामध्ये विभागित केली. 6 कवीश्वर आमनाय आणि 6 उपाध्य आमनाय आणि 1 लासूरकर आमनाय. याप्रमाणे मग उपाध्य जे आमनायाचे जे अशी शाखा परंपरा झाल्यानंतर मग उपाध्य आमनायामध्ये जे आचार्य आहेत त्यांच्याबरोबरचे भाऊ, त्यांना भाऊगाद्याची निर्मिती झाली. जे शिष्य आहेत त्यामुळं शिष्यगाद्यांची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे कवीश्वर शाखेमध्ये कवीश्वरांचे जे भाऊ आहेत त्यांना भाऊगाद्या, त्यामध्ये घरभाऊ आणि परभाऊ. घरभाऊ म्हणजे जे घरचे घरामधले एका कुटुंबांचे आणि परभाऊ म्हणजे चुलत्याची मुलं चुलत भाऊ. त्याप्रमाणे ही विभागणी वाढली. याप्रमाणे महंतीचा विस्तार होत गेला आणि कवीश्वर शाखेमध्ये
जी खामणेकर शाखा आहे, जे कवीश्वर शाखेचे प्रमुख, त्यांच्या 8 प्रमुख शिष्यगादी आहेत. त्यामध्ये श्री नागराजकी ही प्रमुख शिष्यगादी आहे. आणि ह्या नागराजकीचा शिष्य परिवार तो 1,200 गाद्यामध्ये विस्तारित झालेला आहे. जसं उपाध्यामध्ये बिडकर गादी प्रमुख आहे आणि त्या बिडकरांचे 1,200 शिष्य आहेत ते उपाध्यामध्ये, आणि कवीश्वरामध्ये श्री नागराज पिढीचे 1,200 शिष्य आहेत. त्या 1,200 शिष्यामध्ये त्या शिष्यांचे शिष्य याप्रमाणे शाखेचा विस्तार झाला. याप्रमाणे कवीश्वरातील श्री नागराज कुळातील गोपीराज गादी ही गादी आहे. आणि या गादीचं महंतीचं वैभव म्हणजे परंपरेने जी आलेली देवपूजा आहे, जे काही पोथी आहेत त्याचं संरक्षण करणे आणि ती परंपरा अव्याहतपणे चालू राहावी. एक महंताचं निधन झाल्यानंतर दुसऱ्या महंताचं त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येते. याप्रमाणे हे परंपरा चालत आलेली आहे. या महंतीवर मागचे तर महंतांचा काही उल्लेख सापडत नाही, पण 1925 साली एक पंजाबहून प्रांतातून आलेले महंत, त्यांना ही गोपीराज गादी झाली होती. आणि त्यावेळेला नागराज गादी ही 4 व्यक्तींना झाली होती. त्यामुळे रिद्धपूरचे जे गोपीराज महंत होते त्यांना गोपीराज नागराज म्हणायचे, म्हणजे नागराज महंती त्यांनी धारण केली होती. आणि त्यांना गोपीराज नागराज एक पंथामध्ये त्यांना मोठा मान सन्मान होता. इथे रिद्धपूरमध्ये त्यांचीही पोथी बसायची आणि त्या पोथीला रिद्धपूरमधले सर्व संत महंत आचार्य त्यांच्या पोथीला बसायचे. त्यांचं 1925 साली निधन झालं. आणि त्यानंतर पंजाबचेच हरिपूर हजारा इथे काही दिवस वास्तव केलेले हरिराज दादा करसाल गाव आहे तिथलचे म्हणून करसालकर यांची 1929 साली या गादीवर नियुक्ती झाली. आणि नियुक्ती झाल्यानंतर विष्णुबुवा जोग एक वारकरी संप्रदायाच्या, त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये महानुभाव पंथाच्या विरुद्ध प्रवचन केलं की महानुभाव पंथ हा मांगापासून उत्पन्न झालेला आहे असं प्रवचन केलं. आणि ते म्हणणं खोडून काढण्याकरताना त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि ते प्रयत्नामध्ये ठाण्याला विलभाव राहत होते, त्यांच्याकडं पोथ्या घेऊन गेले आणि त्यांना पोथ्या दाखवल्या की हा पंथ प्राचीन आहे, वारकरी संप्रदायापेक्षाही प्राचीन आहे आणि याचं हे सर्व साहित्य आहे, याची स्थापना चक्रधर स्वामींनी केलेली आहे. याप्रमाणे त्यांना पटवून दिलं. मग त्यांनी महाराष्ट्र सारस्वत नावाचा ग्रंथ केला आणि त्यामध्ये महानुभाव पंथाची सविस्तर माहिती दिली. तेव्हा गोपीराज बाबा जे हरिराज करसालकर विलभावाकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे पुस्तकाचा संग्रह पाहिला. तो संग्रह पाहून त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की आपल्याही पंथाचं असं ग्रंथालय पाहिजे. आणि तेव्हापासून मग त्यांनी भारतभर फिरून आपल्या मठ मंदिरातून हा पोथ्याचा संग्रह जमा केला. काही स्वखुशीने मिळाले, काही पोथ्या त्यांनी विकत घेऊन या ठिकाणी गोपीराज ग्रंथ संग्रहाची स्थापना केली 1930 साली. तेव्हापासून हे ग्रंथालय सर्व अभ्यासकाकरता संशोधकाकरता उपलब्ध झालेले आहेत. ते 1962 साली सरले आणि 1962 साली सरल्यानंतर त्यांचे शिष्य श्यामसुंदर हे गोपीराज गादीवर आले. ते 62 पासून 71पर्यंत या गादीवर राहिले आणि 71मध्ये त्यांचं देहावसान झालं. ते देहावसान झाल्यानंतर त्यांचे दुसरे गुरुबंधू बलदेवराज कवीश्वर हे देहरादूनला राहत होते. तर ही गादी रिक्त झाल्यानंतर त्यांनी देहरादूनचा त्याग करून
रिद्धपूरला आले आणि रिद्धपूरला त्यांनाही गोपीराजकी महंती झाली. रोगाने जर्जर असल्यामुळे त्यांचंही 1976 साली निधन झालं आणि निधन झाल्यानंतर काही काळ ही महंती पडीत होती. मठामध्ये जे साधू लोक ते राहत होते. मग मला 1977मध्ये 16 जानेवारीला ही महंती झाली. तेव्हापासून मी या गादीवर सेवा करत आहे. धर्मप्रचाराचं काम, पंथ सेवेचं काम आणि मला निष्काम भावनेने जे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं कार्य आहे ते मी करत आहे. परिषदेची जी अवस्था आहे, जेव्हा अमरावतीचे बाबा अध्यक्ष झाले 2005मध्ये, सर्व सूत्र त्यांच्या हातात आल्यानंतर प्रथम जी कार्यकारिणी नेमली ती ट्रस्टने, नागपूरच्या पब्लिक ट्रस्टने त्याला मंजुरी दिली. पण पुढे दुसरे 5 वर्षानंतर दुसरी शिफ्ट सुरू झाली. त्यावेळेला त्यांनी डोमेग्रामला अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये नवीन कार्यकारिणी निर्माण झाली आणि ती कार्यकारिणी ट्रस्टला सादर केली. परंतु परिषदेचा जो हिशोब आहे तो ट्रस्टला सादर न केल्यामुळे त्यांनी ती कार्यकारिणी मंजूर केली नाही आणि हिशोब सादर न केल्यामुळे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं नाव काळ्या लिस्टमध्ये टाकण्यात आलं. कारण हिशोब सादर केला नाही, त्यामुळे काळ्या लिस्टमध्ये टाकल्यानंतर माझ्या हाती सूत्र मिळाले. तर प्रथम माझं प्रयत्न हा होता कार्यकारिणीला मंजुरी प्राप्त व्हावी. ट्रस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला कळालं की तुमचं नाव तर काळ्या लिस्टमध्ये आहे. ते लवकरच ट्रस्ट ऑफिसमधून नामनिशेष होईल, तर तुम्ही परिषदेचा हिशोब सादर करा. याप्रमाणे तो 10 वर्ष कालखंडाचा हिशोब ट्रस्टला सादर केला आणि ट्रस्टला सादर केल्यावरही तो पब्लिक ट्रस्टने मंजूर केला, स्वीकृत केला आणि जे काळ्या लिस्टमधील नाव आहे ते कमी करण्यात आलं. या परिषदेच्या जाळीच्या देवाच्या केसमध्ये पुजारी हे परिषदेच्या विरोधात होते आणि परिषदेच्या बाजूने निकाल लागला होता. पण परिषद ही कार्यरत नाही हे त्यांना आधार मिळाला. याप्रमाणे त्यांनी परिषद ही बोगस आहे कारण यांनी ट्रस्ट ऑफिसला हिशोब सादर केला नाही अशी कोर्टात केस केली. ती केस आणि एक जालन्याला याचप्रमाणे केस केली की परिषद बोगस आहे. त्यामुळे तिथे केस चालली. त्या केसमध्ये परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत परमपूजनीय श्रद्धेय श्री विद्वांस बाबा आणि परिषदेचे सचिव सुभाषराव पावडे यांची साक्ष घेण्यात आली आणि त्या केसमध्ये नागपूरच्या पब्लिक ट्रस्टने परिषद कार्यरत आहे असं प्रमाणपत्र दिलं. ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर केल्यामुळे जालना पब्लिक ट्रस्टने परिषदेच्या बाजूने निकाल दिला. त्याचप्रमाणे नागपूरलाही परिषद बोगस आहे असे पुजारी वर्गाने केस दाखल केली होती. त्या केसचाही निकाल परिषदेच्या बाजूने लागला. याप्रमाणे परिषदेचं अस्तित्व हे कायमस्वरूपी राहिलं. माझ्या मनात एकच खंत होती की 106 वर्षाची परिषद आहे, परंतु या परिषदेला स्थायी कार्यालय नाही. तर हे कार्यालय करण्याचा आपण प्रयत्न करावा, परमेश्वर यश देईल. त्याप्रमाणे मी सुरुवात केली आणि परमेश्वर कृपेने पहिलं तर मला शंका होती कारण कार्यालयाकरता जो प्लॅन होता तो 20 लाखाचा प्लॅन होता. तर 20 लाख आपल्याला जमा करता येतील का
ही मनात शंका होती, पण परमेश्वर कृपेने ते काम परिपूर्ण झालं. ती सेवा परमेश्वराने स्वीकार केली. याप्रमाणे परिषदेचं कार्य हे सुरू झालेलं आहे. परिषदेचं कार्य जे आहे ते पंथामध्ये एकी संघटना करावी, त्या संघटनेद्वारे धर्मप्रचाराचं कार्य करावं. तर परिषदेचं कार्यालय आपण बघूया. अशा पद्धतीने बाबा आपण सामाजिक कार्य याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. हा. आता आपल्या या मुलाखतीच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण जाऊया. मत आणि विचार. महानुभव पंथाबद्दल आपले काय मत आहे आणि चक्रधर स्वामीबद्दल आपलं काय विचार आहे तर निश्चित आपण स्पष्ट करावीशी विनंती आहे बा. धन्यवाद. परब्रह्म परमेश्वराने जीवाला आपला आनंद प्रदान करण्याकरता ही सृष्टीची निर्मिती केली आणि तो आनंद जीवाला प्राप्त होण्याकरता तो कसा होईल, तर जीवाला प्रथम ज्ञान झाल्यानंतर त्याला आपल्या बंधनाची जाणीव होते की आपल्याला कोणते कोणते बंधनं आहेत. आणि ते बंधन जेव्हा ज्ञान होते तेव्हा त्या बंधनातून तो मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे या सृष्टीच्या निर्मितीला 4 पदार्थ कारणीभूत आहेत: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. जीव हा माया स्वरूपामध्ये, मायेच्या तम स्वरूपामध्ये निरानंद अवस्थेत पडलेला होता. देवता आहेत. देवता ह्या त्रिगुणात्मक आहेत. रजतम सत्व या 3 गुणाने बांधलेल्या आहेत. म्हणून परमेश्वराच्या निर्गुण आनंदाला त्या प्राप्त करू शकत नाही. तिसरा पदार्थ जो प्रपंच आहे, तो प्रपंच जड असल्यामुळे संवेदनाहीन आहे. तो परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त करू शकत नाही. आणि परमेश्वर सर्व समर्थ आहे. म्हणून जीवाला आनंद देण्याकरता या परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली. तर जीवाला आनंद देण्याकरता जीव स्वरूपाला लागलेली जी अविद्या आहे तो मुख्य अडथळा आहे. आणि त्या अविद्या दोष दूर करण्याकरताच परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली. आणि जीवाला ज्ञान प्रदान करण्याकरता त्याला 32 लक्षणे युक्त मनुष्य देह प्रदान करून जीवाला परमेश्वराने ज्ञान दिलं. याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर संहार झाला. परत सृष्टीची निर्मिती केली. पुन्हा परमेश्वराने ज्ञान दिलं. कारण जीवाच्या ठिकाणी जीव सर्वाधिकारी आहे. म्हणजे सर्व गोष्टीला तो प्राप्त करू शकतो. देवताच्या सुखालाही प्राप्त करू शकतो. प्रपंचाच्या सुखालाही तो प्राप्त करू शकतो. परंतु हे ज्ञान परमेश्वराच्या कृपेनेच जीवाला प्राप्त होऊ शकते. ते ज्ञान दिल्यानंतर त्याला देवता काय आहेत, प्रपंच काय आहे, जीवाचं स्वरूप काय आहे हे माहीत होतं. तर देवताचं जे सुख आहे ते अल्पकाळ मिळणार आहे, शाश्वत सुख नाही आहे. प्रपंच जो आहे तो नाशिवंत आहे. आणि जीव आहे तो अविद्येने युक्त आहे, निरानंद आहे. त्या परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त करण्याकरताना संसारातील आसक्तीचा त्याग करून केवळ परमेश्वराचं मनन चिंतन स्मरण करण्याकरता परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती हे साधन आहे. आणि हे साधन प्रदान करण्याकरता प्रतिसृष्टी परमेश्वर अवतार धारण करून जीवाला ज्ञान प्रदान करतात. ज्ञान झाल्यानंतर या जीवाला आपल्या बंधनाची जाणीव होते. मी कर्मबंधनाने बांधलेलो आहोत आणि हे कर्मबंधन मला जे लागलेले आहेत त्या कर्माचा भोग देवता भोगवतात. जे सूत्र आहे जीव अर्जक देवता फळदाती
चैतन्य व्यापारते परमेश्वर उद्धरिता. हे सूत्र आहे. त्याप्रमाणे जीवाने देवता भक्तीचा त्याग करून प्रपंचामध्ये असलेली मोह ममता आसक्ती याचा त्याग करून केवळ परमेश्वराला अनन्य भावे शरण गेल्यानेच आपणाला परमानंद प्राप्त होऊ शकतो. याप्रमाणे हे महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान, याला द्वैती तत्त्वज्ञान म्हणतात, की जग एका वस्तूपासून निर्माण झालं नाही, तर जगनिर्मितीला हे 4 पदार्थ कारणीभूत आहेत. असं हे संक्षिप्त रूपाने महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान आहे. अशा पद्धतीने बाबांनी महानुभाव पंथाबद्दल सुद्धा आपले विचार व्यक्त केले आहे. खूप खूप धन्यवाद बा. आपण आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिला आणि या कार्यक्रमाकरिता आज वेळ दिला. चॅनलबद्दल जर काही सूचना असेल तर निश्चितच आम्हाला आपल्या बालक समजून निश्चित सूचना करावीशी विनंती आहे बा. धन्यवाद. धन्यवाद. आपण महानुभाव न्यूज टुडेद्वारा वाट कैवल्याची या उपक्रमाखाली महानुभाव पंथातील संत महंताचं जीवन, त्यांचं समाजकार्य याचा प्रचार करत आहात. असेच प्रचार प्रसार करण्याची सेवा परमेश्वराने आपणाला सुपूर्द केली आहे. त्याकरताच आपण गावोगावी जाऊन या चॅनलच्याद्वारे साधू संताचा परिचय प्राप्त करून जनतेला देत आहात. अशी सेवा परमेश्वर आपल्या हातून करून घेऊ, याबद्दल मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपणाला धन्यवाद देतो. या उपक्रमाकरता आपण नागपूरहून रिद्धपूरला आले आणि रिद्धपूरला येऊन अनेक संत महंताची मुलाखत घेतली. यावरून आपली धर्मावरील श्रद्धा, स्वामीवरील निष्ठा ही तळमळ दिसून येते आणि या तळमळीच्या द्वारे आपण हा उपक्रम राबवत आहात. परमेश्वराने आपणाला सुयश देव परमेश्वर अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द सांगतो. मी नेहमी कुठेतरी कॅमेऱ्याच्या समोर असतो. आज मी इथे माझ्या सगळ्या टीमला बोलवेल, मित्रांना बोलवेल, जे कॅमेऱ्याच्या मागे राहून साथ देतात. कारण की कॅमेऱ्यासमोर येणे आणि प्रसिद्धीचं काम करणे हे तर आहेच, पण इथे कुठेतरी माझी आज टीम पूर्ण आलेली आहे. पूर्ण तर टीम म्हणता येणार नाही, पण माझे काही सहपाठी आले आहे जे शूटिंगकरिता. निश्चित त्यांना सुद्धा मी आज आपली ओळख करून देतो आणि सोबत बाबासुद्धा आहे. माझ्याशी नेहमी माझे मित्रपरिवार असतात आणि ते कॅमेऱ्याच्या मागे कार्यरत असतात. खरं तर मी कॅमेऱ्याच्या समोर असतो तर दिसतो लोकांना. एक अल्पसा परिचय यांचा देतो. आमचे मित्र आकाशभाऊ डोंगरे, जे की आमच्या कार्यकारीमध्ये कोषाध्यक्ष आहे, काही पैशाचा व्यवहार सांभाळतात. त्याच पद्धतीने उपाध्यक्ष श्री शुभमभाऊ राऊत, हे उपाध्यक्षाचे म्हणजे कॅमेरा मेंटेनन्सचं काम करतात. त्याचप्रकारे निरंजनभाऊ डोंगरे हे सुद्धा आमच्या का सहसचिव म्हणून कार्यरत आहे. अशा पद्धतीची आज आमची टीम बाबांचं भेट घेऊन खूप आनंद झाला आणि बाबा आपण दिलेले आशीर्वाद आम्ही निश्चितच स्मरणात ठेवू आणि अशाच पद्धतीने प्रचाराचं कार्य करू, असं बोलून मी आज आपली मुलाखत खरीच आठवणीत राहील अशी. आपल्या टीमला परमेश्वराने सुयश प्रदान करावे आणि अशीच धर्मसेवा आपल्या हातून घडावी अशी प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. दंडोदंड करू.